मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. गरीब नगर झोपडपट्टी परिसरात पश्चिम रेल्वेकडून मोठी पाडकाम मोहीम सुरू करण्यात आली आहे. हमको इतना ही बोला गया कोर्ट का ऑर्डर है, तोड़ने का ऑर्डर का कुछ भी नहीं मालूम था और ना हमको बोले भी नहीं थे तोड़ने के लिए, ना हमको नोटिस भी नहीं आई थी, कुछ भी नहीं आया था हमको. अचानक आके ये लोग तोड़े. 140 घरों का सर्वे था तो बोला गया था देखा है पूरा 500 घरों का सर्वे होगा, लेकिन कुछ नहीं हुआ, सिर्फ 140 घरों का सर्वे हुआ है और कोई कहीं तक कोई सुनवाई नहीं गई. ना बताया गया कि आपका तोड़ने वाला है या कोई. एकदम अचानक में 4 दिन पहले ही बोले गए पूरा गरीब नगर तोड़ने वाला है, पूरा गरीब नगर टूटने वाला है, आप लोग अपना अपना सामान सेव कर लो. मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. गरीब नगर झोपडपट्टी परिसरात पश्चिम रेल्वेकडून मोठी पाडकाम मोहीम सुरू करण्यात आली आहे. बुलडोझर, पोलिसांचा कडक बंदोबस्त, नागरिकांचा विरोध, दगडफेक, लाठीचार्ज आणि राजकीय प्रतिक्रिया या सगळ्यामुळे संपूर्ण वांद्रे परिसर चर्चेत आला आहे. नेमकं काय घडलं? रेल्वे ही कारवाई का करत आहे? स्थानिकांचा विरोध का आहे आणि पुढे काय होणार? पाहूया हा संपूर्ण स्पेशल रिपोर्ट. वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरात पश्चिम रेल्वेकडून मोठी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ही जागा रेल्वेच्या मालकीची असून अनेक वर्षांपासून येथे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. बॉम्बे हायकोर्टाच्या परवानगीनंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. 19 मे पासून सुरू झालेल्या या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर झोपड्या आणि बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला. उन लोगों ने भी ये कहा था कि आपका तो उठ जाएगा, आपको शिफ्टिंग दिया जाएगा, आपको शिफ्टिंग. अभी तक 10 साल हो गए हमको शिफ्टिंग नहीं मिला, हम घर से बेघर ही है. अभी तक हमारी कोई सुनवाई नहीं. अभी हम लोगों ने वापस बना के अपनी जगहों पे रह रहे कि हम कहाँ जाएंगे गरीब इंसान. तो ऐसा कहीं नहीं होता है कि एकदम गरीबों को बेघर कर दो अचानक में. 1-2 घर नहीं है, 400 झोपड़पट्टी, 400 का पूरा तोड़ने का ऑर्डर दिया. कैसा, कहाँ पर और कहाँ है सुनवाई वाले? कोई भी नहीं है यहाँ पर हमारे लिए आना खड़े रह के बोलने के वाले. हम जो भी है हमारा मोहल्ला ही आपस का है, नेता भी हमारे मोहल्ले में ही है और जो भी है पब्लिक भी, आम भी, सब मोहल्ले में ही हमारे, कोई बाहर का नहीं हमारे. मशिदीची संरचना हटवण्यात आल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. लोकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरू केली. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. काही ठिकाणी नागरिकांनी पोलिसांवर पाण्याच्या बादल्या फेकल्याचं आणि जोरदार विरोध केल्याचंही समोर आलं आहे. परिस्थिती आणखी चिघळल्यानंतर काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर अनेक भागात पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली. नर्मल नगर पोलिसांनी या प्रकरणात 16 जणांना अटक केली आहे. गोबर था, दलदल था, जब से रह रहे हम. खाड़ी थी पूरी, जब से रह रहे हम. अब 10-12 साल हो गए हमारे घर तोड़ के, अभी तक बीएमसी घर भी नहीं दी हमको. अभी भी हम इधर उधर भटक रहे भाड़े से. आज देती कल देती, बीएमसी बोली अभी तक दी नहीं. इधर उधर पकड़ के रह रहे, अब वो भी तोड़ दे रहे. क्या करेंगे हम? उन लोगों ने भी ये कहा था कि आपका तो उठ जाएगा, आपको शिफ्टिंग दिया जाएगा, आपको शिफ्टिंग. अभी तक 10 साल हो गए हमको शिफ्टिंग नहीं मिला, हम घर से बेघर ही है. अभी तक हमारी कोई सुनवाई नहीं. अभी हम लोगों ने वापस बना के अपनी जगहों पे रह रहे कि हम कहाँ जाएंगे गरीब इंसान. तो ऐसा कहीं नहीं होता है कि एकदम गरीबों को बेघर कर दो अचानक में. 1-2 घर नहीं है, 400 झोपड़पट्टी, 400 का पूरा तोड़ने का ऑर्डर दिया. कैसा, कहाँ पर और कहाँ है सुनवाई वाले? कोई भी नहीं है यहाँ पर हमारे लिए आना खड़े रह के बोलने के वाले. हम जो भी है हमारा मोहल्ला ही आपस का है, नेता भी हमारे मोहल्ले में ही है और जो भी है पब्लिक भी, आम भी, सब मोहल्ले में ही हमारे, कोई बाहर का नहीं हमारे. मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. गरीब नगर झोपडपट्टी परिसरात पश्चिम रेल्वेकडून मोठी पाडकाम मोहीम सुरू करण्यात आली आहे. हमको इतना ही बोला गया कोर्ट का ऑर्डर है, तोड़ने का ऑर्डर का कुछ भी नहीं मालूम था और ना हमको बोले भी नहीं थे तोड़ने के लिए, ना हमको नोटिस भी नहीं आई थी, कुछ भी नहीं आया था हमको. अचानक आके ये लोग तोड़े. 140 घरों का सर्वे था तो बोला गया था देखा है पूरा 500 घरों का सर्वे होगा, लेकिन कुछ नहीं हुआ, सिर्फ 140 घरों का सर्वे हुआ है और कोई कहीं तक कोई सुनवाई नहीं गई. ना बताया गया कि आपका तोड़ने वाला है या कोई. एकदम अचानक में 4 दिन पहले ही बोले गए पूरा गरीब नगर तोड़ने वाला है, पूरा गरीब नगर टूटने वाला है, आप लोग अपना अपना सामान सेव कर लो. मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. गरीब नगर झोपडपट्टी परिसरात पश्चिम रेल्वेकडून मोठी पाडकाम मोहीम सुरू करण्यात आली आहे. बुलडोझर, पोलिसांचा कडक बंदोबस्त, नागरिकांचा विरोध, दगडफेक, लाठीचार्ज आणि राजकीय प्रतिक्रिया या सगळ्यामुळे संपूर्ण वांद्रे परिसर चर्चेत आला आहे. नेमकं काय घडलं? रेल्वे ही कारवाई का करत आहे?
स्थानिकांचा विरोध का आहे आणि पुढे काय होणार, पाहूया हा संपूर्ण स्पेशल रिपोर्ट. वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरात पश्चिम रेल्वेकडून मोठी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ही जागा रेल्वेच्या मालकीची असून अनेक वर्षांपासून येथे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. बॉम्बे हायकोर्टाच्या परवानगीनंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. 19 मे पासून सुरू झालेल्या या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर झोपड्या आणि बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला. मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. गरीब नगर झोपडपट्टी परिसरात पश्चिम रेल्वेकडून मोठी पाडकाम मोहीम सुरू करण्यात आली आहे. हमको इतना ही बोला गया कोर्ट का ऑर्डर है, तोड़ने का ऑर्डर का कुछ भी नहीं मालूम था और ना हमको बोले भी नहीं थे तोड़ने के लिए, ना हमको नोटिस भी नहीं आई थी, कुछ भी नहीं आया था. हमको अचानक आके ये लोग तोड़े. 140 घरों का सर्वे था तो बोला गया था देखा है पूरा 500 घरों का सर्वे होगा, लेकिन कुछ नहीं हुआ, सिर्फ 140 घरों का सर्वे हुआ है और कोई कहीं तक कोई सुनवाई नहीं गई. ना बताया गया कि आपका तोड़ने वाला है या कोई, एकदम अचानक में 4 दिन पहले ही बोले गए पूरा गरीब नगर तोड़ने वाला है, पूरा गरीब नगर टूटने वाला है, आप लोग अपना अपना सामान सेफ कर लो. मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. गरीब नगर झोपडपट्टी परिसरात पश्चिम रेल्वेकडून मोठी पाडकाम मोहीम सुरू करण्यात आली आहे. बुलडोझर, पोलिसांचा कडक बंदोबस्त, नागरिकांचा विरोध, दगडफेक, लाठीचार्ज आणि राजकीय प्रतिक्रिया या सगळ्यामुळे संपूर्ण वांद्रे परिसर चर्चेत आला आहे. नेमकं काय घडलं? रेल्वे ही कारवाई का करत आहे? स्थानिकांचा विरोध का आहे आणि पुढे काय होणार? पाहूया हा संपूर्ण स्पेशल रिपोर्ट. वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरात पश्चिम रेल्वेकडून मोठी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ही जागा रेल्वेच्या मालकीची असून अनेक वर्षांपासून येथे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. बॉम्बे हायकोर्टाच्या परवानगीनंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. 19 मे पासून सुरू झालेल्या या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर झोपड्या आणि बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला. उन लोगों ने भी ये कहा था कि आपका तो उठ जाएगा, आपको शिफ्टिंग दिया जाएगा, आपको शिफ्टिंग. अभी तक 10 साल हो गए हमको शिफ्टिंग नहीं मिला, हम घर से बेघर ही है. अभी तक हमारी कोई सुनवाई नहीं. अभी हम लोगों ने वापस बना के अपनी जगहों पे रह रहे कि हम कहाँ जाएंगे गरीब इंसान के. तो ऐसा कहीं नहीं होता है कि एकदम गरीबों को बेघर कर दो अचानक में. 1-2 घर नहीं है, 400 झोपड़पट्टी, 400 का पूरा तोड़ने का ऑर्डर दिया है. कैसा, कहाँ पर और कहाँ है सुनवाई वाले? कोई भी नहीं है यहाँ पर हमारे लिए आना खड़े रह के बोलने के वाली. हम जो भी है हमारा मोहल्ला ही आपस का है, नेता भी हमारे मोहल्ले में ही है और जो भी है पब्लिक भी, आम भी, सब मोहल्ले में ही हमारे, कोई बाहर का नहीं हमारे. मशिदीची संरचना हटवण्यात आल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. लोकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरू केली. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. काही ठिकाणी नागरिकांनी पोलिसांवर पाण्याच्या बादल्या फेकल्याचं आणि जोरदार विरोध केल्याचंही समोर आलं आहे. परिस्थिती आणखी चिघळल्यानंतर काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर अनेक भागात पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली. नर्मल नगर पोलिसांनी या प्रकरणात 16 जणांना अटक केली आहे. गोबर था, दलदल था, जब से रह रहे हम. खाड़ी थी पूरी, जब से रह रहे हम. अब 10-12 साल हो गए हमारे घर तोड़ के, अभी तक बीएमसी घर भी नहीं दी हमको. अभी भी हम इधर उधर भटक रहे भाड़े से. आज देती कल देती, बीएमसी बोली अभी तक दी नहीं. इधर उधर पकड़ के रह रहे, अब वो भी तोड़ दे रहे. क्या करेंगे हम? उन लोगों ने भी ये कहा था कि आपका तो उठ जाएगा, आपको शिफ्टिंग दिया जाएगा, आपको शिफ्टिंग. अभी तक 10 साल हो गए हमको शिफ्टिंग नहीं मिला, हम घर से बेघर ही है. अभी तक हमारी कोई सुनवाई नहीं. अभी हम लोगों ने वापस बना के अपनी जगहों पे रह रहे कि हम कहाँ जाएंगे गरीब इंसान के. तो ऐसा कहीं नहीं होता है कि एकदम गरीबों को बेघर कर दो अचानक में. 1-2 घर नहीं है, 400 झोपड़पट्टी, 400 का पूरा तोड़ने का ऑर्डर दिया है. कैसा, कहाँ पर और कहाँ है सुनवाई वाले? कोई भी नहीं है यहाँ पर हमारे लिए आना खड़े रह के बोलने की वाली. हम जो भी है हमारा मोहल्ला ही आपस का है, नेता भी हमारे मोहल्ले में ही है और जो भी है पब्लिक भी, आम भी, सब मोहल्ले में ही हमारे, कोई बाहर का नहीं हमारे. मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. गरीब नगर झोपडपट्टी परिसरात पश्चिम रेल्वेकडून मोठी पाडकाम मोहीम सुरू करण्यात आली आहे. हमको इतना ही बोला गया कोर्ट का ऑर्डर है, तोड़ने का ऑर्डर का कुछ भी नहीं मालूम था और ना हमको बोले भी नहीं थे तोड़ने के लिए, ना हमको नोटिस भी नहीं आई थी, कुछ भी नहीं आया था. हमको अचानक आके ये लोग तोड़े.
मशिदीची संरचना हटवण्यात आल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. लोकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरू केली. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. काही ठिकाणी नागरिकांनी पोलिसांवर पाण्याच्या बादल्या फेकल्याचं आणि जोरदार विरोध केल्याचंही समोर आलं आहे. परिस्थिती आणखी चिघळल्यानंतर काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली. तणाव निर्माण या झाला आहे. घटनेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती पश्चिम समोर आली. रेल्वेकडून मोठी परिस्थिती पाडकाम मोहीम नियंत्रणात सुरू करण्यात आली आणण्यासाठी आहे. पोलिसांनी बुलडोझर, लाठीचार्ज केला. पोलिसांचा कडक बंदोबस्त, यानंतर अनेक भागात नागरिकांचा पोलिसांनी विरोध, कडक कारवाई सुरू दगडफेक, केली. लाठीचार्ज नर्मल आणि नगर राजकीय पोलिसांनी या प्रतिक्रिया प्रकरणात 16 या जणांना अटक सगळ्यामुळे केली आहे. संपूर्ण वांद्रे परिसर चर्चेत आला आहे. नेमकं काय घडलं? रेल्वे ही कारवाई का करत आहे? स्थानिकांचा विरोध का आहे आणि पुढे काय होणार? पाहूया हा संपूर्ण स्पेशल रिपोर्ट. वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरात पश्चिम रेल्वेकडून मोठी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ही जागा रेल्वेच्या मालकीची असून अनेक वर्षांपासून येथे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. बॉम्बे हायकोर्टाच्या परवानगीनंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. 19 मे पासून सुरू झालेल्या या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर झोपड्या आणि बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला.